पालघर व ठाणे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे। या मुसळधार पावसाचा नागरिकांना मोठा फटका बसताना दिसत आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा धरण परिसरात वेगाने पाऊस कोसळत असून धरणात पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे। धरण पूर्ण क्षमतेने भरले असून बुधवारी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत। त्यामुळे तानसा नदी काठावरील 35 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणारं तानसा धरण बुधवारी सायंकाळी 4:16 ओव्हरफ्लो झालं। त्यामुळे तानसा धरणाचे 3 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत। यामधून 3315 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। यामुळे या नदीकाठी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। तानसा नदीकाठी असलेल्या वसई तालुक्यातील 15 गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासात पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। त्यामुळे आता धरणातील पाण्याची पातळी आणखीनच वाढणार असून पालघर व ठाणे जिल्ह्यातील वाडा, भिवंडी, शहापूर व वसई तालुक्यातील 35 गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे।